Cancer Healer Center, a new beginning. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे समाधी अवस्थेत असं शिवसेनेच्या आमदारांनी सांगितलं। सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट, पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचाही शिंदेंना संशय, सामनातून दावा। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळा जादू केला जातोय, राऊतांनी त्यावर लेख लिहावा। सामनातील रोखठोक करून नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला। शिंदेंच्या एका गटावर फडणवीसांचं नियंत्रण, फडणवीसांच्या सांगण्यावरून शिंदेंचे 20-25 आमदार सुरतला गेलेले, संजय राऊतांचा मोठा दावा। राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, उद्धव ठाकरे भाजप एकत्र येतील का, या प्रश्नावर ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं सूचक उत्तर। आधी शिवसेना एकत्र आणण्याचं वक्तव्य, नंतर शिरसाडांचा घुमजाव, वेळ आली तर ठाकरे शिंदेंना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार, शिरसाडांनी केलं होतं वक्तव्य। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, भगव्या झेंड्यामुळेच मंत्री होऊ शकलो, मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानानं नव्या वादाची चिन्ह। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार, दुपारी 1 वाजता नामदेव शास्त्रींना भेटणार, आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार। बीड जिल्ह्यातील 183 जणांच्या बंदुकीचे परवाने रद्द, गुन्हे दाखल असतानाही अनेकांकडे शस्त्र परवाने होते, आणखी 127 परवाने रद्द होण्याची शक्यता। बीड पोलीस अधीक्षक ॲक्शन मोडवर, अवैध वाळू तस्करी बंद करा अन्यथा हद्दपारी आणि मकोकाची कारवाई, 51 वाळू तस्करांना कार्यालयात बोलावून इशारा, तर 26 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई। नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा, सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार। अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद, मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी तर पुणे मेट्रोसाठी 837 कोटी रुपयांची तरतूद, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। दिल्ली महाराष्ट्राला गृहीत धरते हे अर्थसंकल्पातून स्पष्ट, मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणायला हवं होतं, अंबादास दानवेंची अर्थसंकल्पावर टीका। 40 लाखात एमपीएससी पेपरचा आमिष देण्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी 3 कारवाई, पुण्याच्या चाकणमधून 2 अटकेत तर नागपुरातून 1 साथीदार ताब्यात, गुन्हे शाखेकडून तपास सुरू। मालेगावात बांगलादेशींना बनावट कागदपत्र देणाऱ्यांना अटक, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर छावणी पोलिसांची कारवाई, बनावट कागदपत्र तयार करून बांगलादेशी लोक राहत असल्याचा आरोप। वाघांच्या शिकार प्रकरणात वनविभागाकडून चंद्रपुरात वाघांचे अवयव हस्तगत, राजुराच्या निलफडी जंगल परिसरात कारवाई, वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगुणवरचा संशय वाढला। महाराष्ट्रात 5 संशयित जीबीएस रुग्णांचा मृत्यू, पुण्यात 9, अमरावतीत 2 नवे रुग्ण, आतापर्यंतची आकडेवारी 124 वर, बहुतेक रुग्ण असलेल्या पुण्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले। अहिल्यानगरमध्ये सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम थरार, महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षेमध्ये लढत रंगणार, विजेत्या मल्लाला चांदीची गदा आणि थार, बोलेरो गाडी मिळणार। भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज, वानखेडे स्टेडियमवर आज अंडर-19 वुमन्स वर्ल्ड कपचा अंतिम सामना, दक्षिण आफ्रिकेसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान। क्रिकेटच्या देवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान, तर बुमराह मंधानाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव। वसंत पंचमीच्या दिवशी आज विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा, पंढरपुरात मंदिराला फुलांची सजावट, सकाळपासून भाविकांची गर्दी। मुंबई शहर आणि उपनगरात 5 आणि 6 फेब्रुवारी दरम्यान 30 तास पाणी पुरवठा बंद, माहीम, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, भांडूपमधील नागरिकांना मोठा फटका बसणार, जलवाहिनीच्या कामासाठी पालिकेचा निर्णय। मुंबईत नाल्यांच्या सफाईसाठी 540 कोटींचा खर्च अपेक्षित, यंदा निविदांना उशीर झाल्यानं नाले सफाईची कामं उशिरानं सुरू होण्याची शक्यता। धुळ्यात एमआयडीसीत सोयाबीन तेल कारखान्यात स्फोट, एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू।
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक असणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.